श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज जेव्हा आपली रास बदलतील किंवा राशी बदलतील, कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील, तर कोणत्या अशा राशींनी सावधानगिरी बाळगायची गरज आहे. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या राशींना येणाऱ्या काळ ही सावधानगिरी बाळगायची आहे आणि साडेसातीचे त्यांना काही उपाय देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यावर मित्रांनो, की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. मित्रांनो बघा की 29 मार्च 2025 नंतर शनी महाराज हे कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. आणि ज्यावेळेस शनी महाराज हे कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यावेळेस काही राशींची साडेसाती ही संपणार आहे. काही राशींना हे दुसरे चरण चालू होणार आहे साडेसातीचे, आणि काही राशींना हे साडेसातीचे तिसरे चरण चालू होणार आहे. त्याचबरोबर काही राशींना शनीची ढैया सुद्धा चालू होणार आहे. तर मित्रांनो बघा की 29 मार्च 2025 नंतर कोणत्या राशीच्या लोकांनी सावधानगिरी बाळगायची आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा की पहिली रास म्हणजे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींना साडेसाती ही चालू होणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी साडेसाती चालू होत असताना आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे, आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा क्रोध तुम्हाला जर झाला तर तुम्हाला गप्प बसायचं आहे. राग अनावर झाला तर तुम्हाला गप्प बसायचं आहे. मित्रांनो, कोणाशीही बोलताना नेहमी गोड बोला, कष्ट करा, मेहनत करा. साडेसातीचा कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. फक्त तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा. ही सावधानगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. त्यानंतरची दुसरी रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींना साडेसातीचे हे तिसरे चरण चालू होणार आहे. साडेसातीचे तिसरे चरण चालू असताना तुम्हाला कष्टाचे, जे तुम्ही कष्ट केले, मेहनत केली, त्या कष्टाचे, मेहनतीचे यश तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायचं आहे, रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की मीन रास. मीन राशीला सुद्धा साडेसातीचे दुसरे चरण चालू होणार आहे. 29 मार्चला त्यांचे पहिले चरण संपणार आहे आणि त्यांना दुसरे चरण हे चालू होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की सिंह राशीला शनीची ढैया चालू होणार आहे आणि धनु राशीला सुद्धा शनीची ढैया ही चालू होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, या राशींनी वागताना सावधानगिरी बाळगायची आहे, बोलताना सावधानगिरी बाळगायची आहे. त्यावर तुम्हाला काही उपाय देखील आहेत मित्रांनो. त्यातला पहिला उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालिसाचे वाचन करायचे आहे. तुम्ही दर शनिवारी किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज हनुमान चालिसाचे वाचन करावे. त्यामुळे तुम्हाला साडेसातीचा प्रभाव हा नक्कीच कमी होणार आहे. त्यानंतर बघू मित्रांनो की जे गरजू लोक असतील, गरीब लोक असतील, त्यांना अन्नदान तुम्हाला करायचे आहे. जे गरजवंत असतील त्यांना तुम्ही अन्नदान करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो की दर शनिवारी शनी महाराजांना काय तेल तुम्ही अर्पण केले पाहिजे. त्यामुळे साडेसातीचा प्रभाव हा नक्कीच कमी होणार आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं की 29 मार्च 2025 नंतर या राशींनी सावधानगिरी बाळगायची आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये उपाय देखील काही बघितले. हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.